नागरिकांच्या विविध अडचणी सोडवून महिलांच्या सेवा व संघटनेसाठी तसेच पक्ष संघटन करण्यासाठी खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। खामगाव येथील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पिंपळगाव राजा येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थिती लावली। यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा म्हणाले की या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाच्या वतीनं सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जातील। जे रुग्ण आहेत, कॅन्सरग्रस्त आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत, चेक वाटप व माझा बळीराजा सुखी संपन्न व्हावा या माध्यमातून फार चांगलं प्रबोधन असा कार्यक्रम पिंपळगाव राजा येथे ठेवलेला आहे। आज आदरणीय सहकार मंत्री सकाळी रात्रीच मुक्कामा सेवेला आले। संत गजानन महाराज सकाळी त्यांनी दर्शन घेतलं। दर्शन घेऊन गजानन महाराजांच्या चरणी त्यांनी साकडं घातलं की शेतकरी सुखी समृद्ध व्हावा व आमचे अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारचं त्यांनी साकडं घातलं। आम्ही सर्वांनी साकडं घातलं। या माध्यमातून आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आज या ठिकाणी आले। पण मी खामगाव मतदारसंघातील तमाम राष्ट्रवादी जनाच्या वतीनं साहेबांचं मनापासून आभार मानतो।